नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनल मास्टर वैभव व्हिडिओमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पूर्वपरीक्षा इयत्ता 12वी विषय मराठीची कृतीपत्रिका, जी काही तुमची 2025 मध्ये प्रिलिम्स म्हणता, प्रिलिमिनरी म्हणता, पूर्वपरीक्षा म्हणता. तर मराठीची इयत्ता 12वीची कृतीपत्रिका, प्रश्नपत्रिका आजच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघणार आहोत. वेळ दिला यासाठी तुम्हाला 3 तास आणि तुम्ही तो वाचू शकता. इयत्ता 12वी विषय मराठी गुण आहे यासाठी 80 म्हणजे 80 मार्कचा हा पूर्ण प्रश्नपत्रिका असणार. ही प्रश्नपत्रिका तुमच्या पूर्वपरीक्षेसाठी त्यासोबतच तुमची बोर्ड परीक्षा 2025 साठी देखील अगदी महत्त्वाची असणार आहे. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्हाला वाचायचं असेल तर पूर्णपणे ही प्रश्नपत्रिका बघणार आहोत. शेवटपर्यंत व्हिडिओला बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा. आणि तुम्हाला सांगावंसं वाटेल हे क्वेश्चन पेपरचं पीडीएफ तुम्हाला देणार आहे. कसं ते डाउनलोड करायचं पुढे सांगतो. बघा, विभाग एक गद्य. आता यामध्ये तुम्हाला उत्तर असेल, उत्तरावरती काही प्रश्न असतात. तुम्हाला माहिती तुम्ही 5वी पासून 8वी पासून हेच करत आलेला आहात. उत्तर असेल, उत्तरावरती प्रश्न आहे. अगदी सोपंच आहे. तर आता तुम्हाला स्क्रीनशॉट घेण्यासाठी वेळ देतोय. तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. 2 पार्टमध्ये. उतारा थोडासा मोठा आहे. भारतीयांनी अमेरिकन जीवनशैली पत्करण्याचे कारण नाही. तर आय थिंक वाहन वेगवसता ही जी काही तुमचा पाठ आहे ना विद्यार्थी मित्रांनो, यामधील हा परिच्छेद दिला गेलेला आहे. यामधील हा एक उतारा आहे आणि उतारावरती आधारित प्रश्न दिलेला आहे. वेगवसता पाठामधीलच हा तुमचा उतारा आहे. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. भारतीयांना अमेरिकन जीवनशैली. तर बघा, हा जो काय आहे याचा स्क्रीनशॉट घ्या. पार्टचा स्क्रीनशॉट घ्या. मी जस्ट आरो साईडला करतो म्हणजे तुम्हाला स्क्रीनशॉट घेण्यासाठी सोपं जाईल. बघा, एक पार्टमध्ये स्क्रीनशॉट घ्या. त्यानंतर दुसरा पार्ट तुम्ही इथून इथपर्यंतचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. ओके, याचा स्क्रीनशॉट घ्या. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तिसरा पार्ट देखील तुम्हाला दाखवतो. हा आहे तिसरा पार्ट. ओके, इथपर्यंतचा हा स्क्रीनशॉट होप तुम्ही स्क्रीनशॉट घेतलेला असेल. ओके, आता बघूया काय प्रश्न दिलेले आहेत. आपल्याकडे वेळ कमी आहे. आपल्याला फक्त 7 ते 8 मिनिटांमध्ये, जास्तीत जास्त 10 मिनिटांमध्ये व्हिडिओला संपवायचं आहे आणि आपल्याला व्हिडिओ अगदी कमी वेळाची ठेवायची आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हिला स्क्रीनशॉट घ्यायला सांगितला तो आपणच ते उत्तर वाचला असता आणि त्याची उत्तरे दिली असती. प्रश्न 1 ज्यामध्ये म्हटलेलं आहे खाली उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. सूचनेनुसार कृती करायच्या आहेत. ज्यामध्ये पहिला आहे कृती करा, ज्यामध्ये म्हटलेलं आहे गाड्यांनी सांधलेले शहर. तर कोणते आहे ते लिहायचं आहे. त्यानंतर वाहनांना न दिसणारे रस्ते. तर कोणते न दिसणारे रस्ते आहेत त्यांचं नाव लिहायचं आहे. जेव्हा तुम्ही उत्तरा वाचाल पूर्णपणे तुम्हाला याची उत्तरे मिळणार आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं की उत्तरा वाचण्यासाठी काय करा, स्क्रीनशॉट घ्या. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, चौकटी पूर्ण करा. भारतीयांनी पत्करलेली जीवनशैली. तर कोणती जीवनशैली आहे? अमेरिकन. त्यानंतर वाहनांना अडचणी निर्माण करणारे. तर कोण आहे वाहनांना अडचणी निर्माण करणारे ते तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर बघूया दुसरी काय कृती दिली आहे किंवा दुसरा प्रश्न काय आपल्याला दिला गेलेला आहे. ओके, दुसरा प्रश्न काय दिलेला आहे. दुसरा बघितला आपण. तिसरा आहे विद्यार्थी मित्रांनो, सोमत अभिव्यक्ती. ओके, अभिव्यक्तीवरती प्रश्न आहे. सोमत अभिव्यक्तीवरती प्रश्न आहे. आरंभी माणसे वाहनांवर स्वार होतात, मग वाहने माणसांवर स्वार होतात या विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. सोमत आहे. तुम्ही यामध्ये तुमच्या मनाने उत्तर लिहिलं तुम्हाला मार्क मिळतील. 4 गुणांसाठी सोमत आहे. तर योग्य रीतीने ते सोमत अभिव्यक्ती तुम्हाला व्यक्त करता आली पाहिजे. किंवा हे करू शकत नसाल तर माहाने माणसांच्या आहारी जातात या विधानाच्या बाबतीचे तुमचे मत तुम्हाला स्पष्ट करायचे आहे. तुमचे मत तुम्हाला सांगायचे आहे. त्यानंतर यामध्ये दिलेला आहे खाली उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. खाली उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा काय आता उत्तरा दिलेला आहे. अजून एक उत्तरा दिला आहे. पैशाशिवाय जो आनंदी राहू शकतो तो पैशाने अधिक आनंद घेऊ शकतो. बघा, इथपर्यंत तुम्हाला हा स्क्रीनशॉट दिलेला आहे. ओके, हा उतारा आहे. ओके, हा उतारा आहे याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. त्यानंतर जाऊया पुढे सेकंड पार्टमध्ये. बघा, हा उतारा आहे याचा स्क्रीनशॉट घ्या पूर्णपणे. ओके, म्हणजे तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय तो उतारा. एखाद्या ध्येयाने स्वप्नानं झपाटून जाणं. इथून तर विद्यार्थी मित्रांनो हा एक पार्ट झाला आणि इथपर्यंत मिळवू शकाल. इथपर्यंत तुम्ही स्क्रीनशॉट घ्या किंवा व्हिडिओला तुम्ही थांबवू शकता, व्हिडिओला पॉज करू शकता आणि त्यानंतर तुम्ही उतारा वाचून घ्या हाय क्वालिटीवरती सेट करून आणि मग तुम्ही प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करा. ओके, बघा आता काय म्हटलं गेलेलं आहे. कृती करा. कृती करायच्या आहेत. आनंदाला पारखी होणारे तर कोण आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर ड्रॉमध्ये आहे आनंद अनुभवण्याची निमित्ते. तर काय कोणकोणती निमित्ते आहेत ते तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो, चौकटी पूर्ण करा. काम करण्याची पद्धत. त्यानंतर आहे अंतरीचा आनंद. ओके, तर तुम्हाला चौकटी पूर्ण करायची आहे. जेव्हा तुम्ही उत्तरा वाचाल तुम्हाला याची संपूर्ण उत्तरे मिळतील. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला याचं PDF हवं असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा आणि खाली तुम्हाला आमचा व्हॉट्सअप नंबर दिसतो उजव्या बाजूला तिकडे, त्यावरती क्लिक करा. त्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा. व्हॉट्सअपला मेसेज करा, कॉल करण्याची गरज नाही. तिथे तुम्ही मेसेज केल्यानंतर तुम्हाला योग्य ती मदत केली जाईल. तुम्हाला सर्व व्हिडिओच्या लिंक वगैरे टाकल्या जातील. त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, सांगायचं ठरलं तर तुम्हाला बोर्ड परीक्षेसाठी देखील व्हिडिओज वगैरे तिथे बघायला मिळतील. व्हॉट्सअपचा नंबर तुम्हाला सेव्ह केल्यानंतर आमचे स्टेटस वगैरे तुम्हाला तिथे दिसतील. त्यानंतर तिसरा आहे सोमत अभिव्यक्ती. कोणत्याही कामात आनंद घेण्याच्या खूप युक्त्या असतात. या विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ सांगा किंवा ज्यात तुम्हाला खरा आनंद वाटतो तेच काम करा. तुमचा अनुभव स्पष्ट करा. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, ईमध्ये तुम्हाला म्हटलं गेलं आहे खाली उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. आता अजून एक उतारा दिलेला आहे. त्यामध्ये आहे हिवाळ्यातले कित्येक आठवडे यातला दिवस. इथून तर विद्यार्थी मित्रांनो याचा स्क्रीनशॉट घ्या आणि त्यानंतर बघूया काय दिलेलं आहे. हा पार्ट 2चा स्क्रीनशॉट घ्या. पोळलेली आणि इथून तर विद्यार्थी मित्रांनो महिने पडत नाही इथपर्यंतचा स्क्रीनशॉट घ्या. उतारा आहे आणि त्यावरती काही प्रश्न दिलेले आहेत. बघूया काय आहे. प्रश्न म्हणतोय सावली पडेल इतका लख्ख प्रकाश. त्यानंतर आहे आगगाडीतून प्रवास करताना बघावे. काय बघावे ते लिहायचं आहे. तुम्हाला म्हणजे काय करायचं, विधाने पूर्ण करायचे. जेव्हा उतारा वाचाल तुम्ही तेव्हा जेव्हा तुम्हाला हे PDF मिळेल, तुम्ही उतारा वाचल्यानंतर याची उत्तरे तुम्हाला सहजरित्या मिळतील. त्यानंतर दुसरा आहे कारणे लिहा. कारणे लिहायचे आहेत. डांबरी रस्ता चकाकतो. त्यानंतर मध्ये म्हटलेलं आहे प्रकाशाचे गोल कवडसे कडी सारखे चमकतात. गोल
कवडसे, प्रकाशाचे गोल कवडसे खडीसाखरेसारखे चमकतात. त्यानंतर विभाग 2 पद्य. आता कवितेवरती आधारित प्रश्न असणारे 16 गुण यासाठी दिलेले आहेत. कृती 2 ज्यामध्ये म्हटलं गेलं आहे खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करायची आहे, ज्यामध्ये पहिला आहे खालील अर्थाच्या ओळी कवितेतून शोधून लिहा. खालील अर्थाच्या ओळी कवितेतून शोधून लिहायची आहे. यामध्ये म्हटलेलं आहे अतोनात कष्टानंतर हिरव्या समुद्राच्या स्वरूपात शिल्लक राहते. त्यानंतर आहे मध्ये स्वतःचे जीवनच जणू कांद्याच्या रोपाच्या रूपात लावते. ओके, तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या खाली चौकटी पूर्ण करा. कवितेतील स्त्री करत असलेली कामे. ओके, आता बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कविता दिली आहे सरी वाफ्यात कांदे लावते. ही बघा ही कविता आहे, हिचा स्क्रीनशॉट घ्या. सरी वाफ्यात कांदे लावते. इथून तर विद्यार्थी मित्रांनो बाई नांदते इथपर्यंतची तुमची कविता आहे. त्यावरती प्रश्न होते. पुन्हा एकदा वाचतो. काय होतं, तुम्हाला कवितेतील ओळींचा अर्थ शोधून लिहायचा होता आणि त्यानंतर चौकट पूर्ण करायची होती. कवितेतील स्त्री करत असलेली कामे. ओके, त्यानंतर जाऊया पुढे. पुढे आहे तुम्हाला समत अभिव्यक्ती तुम्हाला लिहायची आहे, ज्यामध्ये आहे तुमच्या परिसरातील कष्टकरी स्त्रियांचे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे योगदान स्पष्ट करा. म्हणजे तुमच्या परिसरात जे काही कष्टकरी स्त्री आहे तर त्यांचे कुटुंबाचे उदरनिर्वाहाचे योगदान ती करते, तर याबाबत तुमचं मत तुम्हाला लिहायचं आहे. समत अभिव्यक्ती व्यक्त करायची आहे. त्यानंतर यामध्ये आहे खालील ओळींचा अर्थ लिहा. ओळींचा अर्थ लिहायचा आहे उघड गगन कर घडीभर आसर आणि खुले कर वासर मणी घर वाहुदे या तव किमयेवर कोवळ्या नव्या हळदुव्या उन्हा. ओके, त्यानंतर आहे ईमध्ये खालीपैकी कोणतीही एक कृती करा. एक कृती करायची आहे. कोणती एक? काव्यसौंदर्य करा किंवा रसग्रहण करा. काव्यसौंदर्यासाठी दिला आहे माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी माझ्यासाठी न माझा पेटण्याचा सोहळा. वरील काव्यपंक्तींचा भावसौंदर्य स्पष्ट करा. किंवा विद्यार्थी मित्रांनो रसग्रहण करायचं आहे विंचू चावला. ओके, ही कविता दिली आहे तुम्हाला. तिचं रसग्रहण करायचं आहे. बघा काही लाईन्स दिल्या आहेत, स्क्रीनशॉट घ्या आणि तिचं रसग्रहण करा. वरील काव्यपंक्तींचे रसग्रहण करा म्हटलेलं आहे. आणि विभाग 3 साहित्य प्रकार कथा. तर बघा साहित्य प्रकार कथेचे सर्व प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे असणारे बोर्ड परीक्षेसाठी ॲज इट इज, तसेच तुमच्या पूर्व परीक्षेसाठी. कृती 3 खालील उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. केवळ एका वाक्यात उत्तर लिहायचं आहे. कथेचा महत्त्वपूर्ण घटक कोणता? तर बघा कथा 20 तुम्हाला दिलेला आहे. हे वाचा, तुम्ही वाचायचं असेल तर कथा 20. ओके, आणि त्यानंतर कथानक दिलेला आहे. त्यानंतर तुम्हाला हा पूर्ण उतारा दिलेला आहे, याचा तुम्ही पूर्णपणे स्क्रीनशॉट घेऊ शकता. ओके, तुम्हाला व्हिडिओला स्टॉप करून तुम्ही पूर्ण वाचू शकता आणि त्यानंतर उत्तरे देण्यासाठी तुम्ही ते येऊ शकता. बघा काय दिलेलं आहे तुम्हाला. केवळ एका वाक्यात उत्तर लिहायचे आहेत. कथेचा महत्त्वपूर्ण घटक कोणता? त्यानंतर कथा सकस कधी होते हे तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर जाऊया पुढे. दुसरा आहे तुम्हाला कारणे द्या. कारणे द्यायचे आहेत. ओके, कथेत घटना हा महत्त्वाचा भाग ठरतो कारण तर 2 कारणे लिहायची आहेत. त्यानंतर कृती 3 खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. कथेतील टॅक्सी ड्रायव्हरने जीवनातील वास्तवाचा घेतलेला शोध तुमच्या शब्दांत लिहा. त्यानंतर गुरुजींचा मुलगा वारल्यानंतर बोर्डिंगातल्या मुलांच्या झालेल्या अवस्थेचे वर्णन करा. त्यानंतर तिसरा आहे बोर्डिंगात शिकत असलेल्या व शिकून गेलेल्या विद्यार्थ्याची बापू गुरुजीबद्दल असलेले प्रेम शब्दात व्यक्त करा. त्यानंतर चौथा आहे जीवनातील वास्तवाचा घेतलेला शोध घडी या पाठाच्या आधारे स्पष्ट करा. त्यानंतर विभाग 4 उपयोजित मराठी तुमचं शेवटचं सेक्शन आहे. आय थिंक यस उपयोजित मराठीवरती 14 गुणांसाठी प्रश्न असतात. तर बघूया काय दिलं आहे. प्रश्न 4 खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. कोणत्याही 2 कृती सोडवायच्या आहेत. पहिला आहे मुलाखतीचे स्वरूप 2 मुद्दे देऊन स्पष्ट करा. दुसरा आहे माहितीपत्रकाची उपयुक्तता 2 मुद्दे स्पष्ट करा. त्यानंतर तिसरा आहे वृत्तलेखनासाठी लागणाऱ्या 2 विषयाचे स्पष्टीकरण करा. त्यानंतर आहे तुम्हाला अहवाल लेखनाची आवश्यकता असते 2 मुद्दे लिहा. ओके, जाऊया पुढे. बघा काय दिलं आहे तुम्हाला. प्रश्न 4 ज्यामध्ये आहे खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. माहितीपत्रकाची रचना खालील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा. 5 गुणांसाठी आहे हे. त्यानंतर माहितीपत्रकाचे वेगळेपण, आकर्षक मांडणी, माहितीला प्राधान्य, कागदाची निवड. त्यानंतर आहे दुसरा अहवाल लेखनाची वैशिष्ट्ये पुढील मुद्द्यांना अनुसरून लिहा. 5 गुणांसाठी आहे वस्तुनिष्ठता, विश्वसनीयता, सोपेपणा, शब्दमर्यादा, निष्पक्षपातीपणा. त्यानंतर आहे तिसरा वृत्तांत लेखनांचे प्रकार आणि मुद्द्यांना धरून स्पष्ट करा. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो वृत्तलेखनाचे जे काही प्रकार आहे ते मुद्द्यांना धरून स्पष्ट करायचे आहे. बातमीवर आधारित वृत्तलेखन, व्यक्तिचित्रात्मक वृत्तलेखन, त्यानंतर मुलाखतीवर आधारित वृत्तलेखन. त्यानंतर चौथा आहे मुलाखतीचा समारोप खालील मुद्द्यांना अनुसरून स्पष्ट करा. भाषिक कौशल्य, प्रामाणिक, परिणामकारक निवेदन, अनपेक्षित समारोप, श्रोत्यांचा प्रतिसाद, मुलाखतीची यशस्वीता. त्यानंतर विभाग 5 व्याकरण व लेखन. विभाग 5 आहे व्याकरण व लेखन. कृती 5 ज्यामध्ये आहे सूचनेनुसार कृती करा. 1 ज्यामध्ये आहे तुम्हाला योग्य पर्याय निवडा. योग्य पर्याय निवडायचा आहे रमेश शाळेत जाणार नाही का. वरील वाक्याचे होकारार्थी वाक्य ओळखा. होकारार्थी वाक्य तुम्हाला ओळखायचे आहे. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो सूचनेनुसार कृती करा. सूचनेनुसार कृती करायची आहे. काल रात्री ढगांची खूप गडगडाट झाला. वरील वाक्य उद्गारार्थी करा. त्यानंतर दुसरा आहे विद्यार्थी मित्रांनो ज्यामध्ये आहे योग्य पर्याय निवडा. उत्तम पुरुष या सामासिक शब्दातील समास ओळखा. समास ओळखायचा आहे. 4 पर्याय दिला आहे. त्यानंतर पावलोपावली या सामासिक शब्दातील समासाचे नाव लिहा. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्र तिसरा ज्यामध्ये योग्य पर्याय निवडा. आईने
गोडाचा शिरा केला तर यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कर्मणी, कर्तरी, भावे, प्रयोग यापैकी नाही तुम्हाला योग्य पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो योग्य पर्याय निवडा ज्यामध्ये भावे, प्रयोग असलेले वाक्य शोधून लिहा. त्यानंतर योग्य पर्याय निवडा ज्यामध्ये आहे तुम्हाला न हे नयन पाकळ्या उमलल्या सर्व जाणतील, न हे वदन चंद्रमा शरदीचा गमे केवळ. तर बघा यामध्ये 4 पर्याय आहे. योग्य पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर उपमा ओळखा, उपमा ओळखायची आहे. त्यानंतर योग्य पर्याय निवडा अंगावर काटा येणे. ओके, त्यासाठी वरील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून पर्यायांमधून ओळखून लिहा. ओके, त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो अंगावर काटा येणे म्हणजे काय? थरथराट होणे. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अंगावर काटा येणे वाक्यप्रचाराचा वाक्यात उपयोग करा. त्यानंतर शेवटची कृती आहे कृती 5 ज्यामध्ये आहे खालीलपैकी कोणत्या एका विषयावर 200 ते 250 शब्दांत निबंध लिहा. ज्यामध्ये 5 विषय दिले आहे वृक्षवल्ली, आंबा, सोयरे, वनचरे. त्यानंतर आहे माझा वर्गमित्र किंवा मैत्रीण यावरती लिहा. किंवा विद्यार्थी मित्रांनो तिसरा एका संगणकाचे मनोगत. त्यानंतर चौथा आहे वृत्तपत्रे बंद पडली तर. आणि 5वा आहे आमची आजी. यावरती तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो निबंध लेखन करायचं आहे कोणत्या एका विषयावरती. तर बघा विद्यार्थी मित्रांनो ही प्रश्नपत्रिका होती पूर्वपरीक्षा इयत्ता 12वी विषय मराठीची अगदी महत्त्वाची प्रश्नपत्रिका जी की तुम्हाला बोर्ड परीक्षा 2025 साठी देखील उपयुक्त असेल. तसेच तुमची पूर्वपरीक्षा जिला तुम्ही प्रिलिमिनरी प्रिलिम्स एक्झाम बोलता क्लास 12ची मराठीची क्वेश्चन पेपर अगदी महत्त्वाची तुम्हाला ठरणार आहे. ओके, तर व्हिडिओला ज्यांनी शेवटपर्यंत बघितलं प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा. आणि व्हिडिओला तुम्हाला जर याचं PDF हवं असेल, PDF तर शक्यतो दिलं जात नाही व्हॉट्सअपवरती, आम्ही प्रोव्हाइड करत नाही. बट तुमचा इतर कोणताही डाऊट असेल किंवा तुम्हाला काही मदत हवी असेल तर तुम्हाला खाली व्हॉट्सअप नंबर दिसतो 8208891562 त्यावरती संपर्क करा. ओके, आणि तुम्हाला जर याची उत्तरपत्रिका हवी असेल या प्रश्नपत्रिकेची तर या व्हिडिओवरती 600 लाईक कंप्लीट करा. 600 लाईक कंप्लीट झाल्यानंतर याची उत्तरपत्रिका आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू. सर्वांना बोर्ड परीक्षा तसेच या पूर्वपरीक्षेसाठी देखील आत्ताच शुभेच्छा देऊन टाकतो. सर्वांना मराठीच्या पेपरसाठी पूर्वपरीक्षेच्या सर्वांना सर्व 12वीच्या विद्यार्थ्यांना सर्वांना हार्दिक शुभेच्छा. भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय अँड टेक केअर.